जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा, बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळको, सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बाळ, तुला भूक लागली असेल ना? तुला मोदक आवडतात म्हणून मी माझ्या हाताने मोदक तयार केले आहेत. घे. मला शोध, मला शोध. मला कुठे गेला हा गोड मुलगा? कुठे लपलाय बरं? मला शोध, मला शोध, मला शोध, कुठे गेलाय हा गोड मला मुलगा? शोध. मला दिसत का नाही? सापडला. घे. इथे लपून बसलायस तू? चला, एक घास खा अजून. मला भूक नाही, मला खूप 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 खेळायचंय. हो खेळ, पण खायला नको का? सकाळपासून काही खाल्लं नाहीस, मग शक्ती कशी येणार? ही बघ माझी शक्ती. बापरे, केवढी शक्ती आहे ही. पण हे मोदक खा, अजून शक्ती येईल. हा खा बरं. अगोदर मला शोध, मला शोध, मला शोध. मला शोध, कुठे जातो हा मुलगा? मला शोध. कुठे गेला हा मुलगा? मला दिसतच नाहीये. कुठे बसतो हा लपून? मला शोध, कुठे गेला बरं? मला शोध. सापडला. आता हा मोदक खाल्ल्याशिवाय कुठेही पळून जायचं नाही. खूप छान आहे हा मोदक. तुझ्यासाठीच तयार केले आहेत. सगळे खायचे आणि मगच इथून जायचं. हा हो, तू पण खा ना. आधी तू का, मग मी खाईन. नाही, पहिलं तू खा. बर. तुझ्या डोळ्यात पाणी का? काही नाही. बरं, आता मला परत शोध. मला शोध. अरे अरे थांब. अरे पडशील, हळू थांब. मला पकड. मला पकड. मला पकड. मला पकड.
घेऊन या त्याला इकडे. खूप धावतो तो. आज म्हाळसाने तुझ्यासाठी मोदक तयार केलेत असं दिसतंय. हे बघा, त्याच्यामुळे मला शक्ती आली. आता हे सर्व मोदक खाऊन टाक, म्हणजे याही पेक्षा शक्ती येईल. हो, मोदक भरवता भरवता इतकी धावली आहे मी याच्या मागे. कसे का पाहत आहात? म्हाळसा, किती आनंदी दिसते आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद असाच राहू दे. ह्याच्यासोबत वेळ कसा जातो कळतच नाही. बर, राजसभेत चाललो आहे. तुला काही हवं आहे का? मलाही घंटांची माळ हवे. ही घंटांची माळ अतिशय जड आहे. ती तुला कशी घालता येईल? दुसरं काहीतरी माग. नाही, मला पाहिजे 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 पाहिजे. अहो, असं काय करताय? त्याचा हट्ट आहे ना. द्या त्याला घंटांची माळ. छान दिसेल त्याला. ठीक आहे. किती छान दिसते आहे घंटांची माळ. बरं, आता मी येऊ? नाही, मला ते पाहिजे. खडग? ते खडग अतिशय जड आहे. ते तू हातात कसे घेणार? मला हवे 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 हवे. तुम्ही नाही म्हणू नका. त्याला हवाय खडग. त्याचं मन मोडू नका तुम्ही. श्री गणेश, राजप्रासादात माझ्यासोबत येणार? मी जाऊ का? जा आणि लवकर ये. हा, तुझ्यासाठी काय करू खायला? लाडू. चला. तीन दिवसात काय जीव लावलाय या मुलाने. काय
नातं आहे त्याचं आणि माझं. त्याच्याशिवाय मी या जेजुरी गडाची कल्पनाच करू शकत नाही. श्री गणेश यांना ज्या कारणासाठी जेजुरी गडावर बोलावले आहे ते कार्य आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडेल. पण मागच्या वेळेस श्री गणेश यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला ज्याने मीही विचारात पडलो. ते असं म्हणाले की श्री खंडेराय बानूकडे गेल्यानंतर बानूने त्यांना स्वीकारलंच नाही तर. त्यांच्या या विधानाचा अजूनही मला अर्थ कळलेला नाही. श्री गणेश असं म्हणाले म्हणजे बानू श्री खंडेरायांचा स्वीकार करणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. श्री खंडेराय इथून बानूकडे जातील तेव्हाचा हा प्रश्न आहे. परंतु मुख्य प्रश्न हा आहे की ते इथून जाताना जर म्हाळसेच्या क्रोधाचा उद्रेक झाला तर काय करायचं. हो, आणि हे संकट प्रजेवर येऊ नये ही इच्छा आहे. ते विघ्नहर्ता आहे. ते प्रजेवरचे विघ्न दूर करतील. श्री गणेश, आपण आसनस्थ व्हावे. श्री गणेश, आधीच्या भेटीत विचार करायला अवधी हवा आहे असं तुम्ही म्हणाला होतात. हो, मी विचार केला आहे. आपण बाजूकडे कधी जाणार आहात? अशी कुठली तिथी मी निश्चित केली नाहीये. श्री गणेश, पण हा काळ जेवढा वाढेल तेवढाच म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण करून द्यायला विलंब होईल. श्री गणेश, आपण जाणतात की म्हाळसा देवी आदिशक्ती आहे. काली, दुर्गा ही त्यांचीच रूप आहे. श्री खंडेराय बाणाईकडे जाताना म्हाळसा देवींच्या हातून क्रोधाने विनाशासाठी पंचमहाभूतांना आज्ञा झाली तर. श्री खंडेराय बाणाईकडे जाताना म्हाळसा देवींच्या हातून क्रोधाने विनाशासाठी पंचमहाभूतांना आज्ञा झाली तर. लोकांवर विघ्न येणार नाहीत ते दायित्व माझे. पण श्री खंडेरायांना म्हाळसा देवींच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला खूप मोठ्या दिव्यातून जावे लागणार. कसला आवाज आहे. पावसा आधीच्या गडगडाटापेक्षा वेगळा वाटतोय हा आवाज. आणि अचानक असं वातावरणात कुंदपणा का आला. हा कसला आवाज. पावसाचं दिस नाही तरी इजा का कडकडल्या काय कळत नाही. चल बघूया काय झालं ते.
अगं म्हणजे तसा आवाळ भरून आला हाय बघ अचानक. दाटून आलं हाय ग समजा. होय अगं त्या दिवशी बी असंच दाटून आलं होतं बघ. आणि भाभी असा आबाळाकडे बघत बसला होता. त्याला असं वाटत होतं की त्या दिवशी काहीतरी विपरीत घडणार आहे म्हणून. मला बी आता असंच वाटतंय ग. काय बी बोलू नकस. काय नाही भात. काय झालं नाही अगं. घे दळाया. नाही म्हणजे काहीतरी विपरीत घडलं आहे बघ. नक्कीच. आता माझं कार्य पूर्ण झाले. आता मला निघायला हवं. श्री गणेश, आता पुढे काय करायचंय ह्याची दिशा तुमच्यामुळेच निश्चित झाली. तुम्ही इथून जाण्याची भाषा का करता आहात? तुम्ही इथेच थांबावं अशी आमची इच्छा आहे. कैलासात सगळे माझे वाट पाहत असतील. नंतर ह्या शिवलीलेत म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण करून देण्याचे कार्य तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा मी परत येईन. आजा अरे एवढी 4 धामची यात्रा केली म्हणजे पण तेव्हा तो जिथे जिथे दर्शन घ्यायला जातो तिथे तिथे बानूची तुझी मला लय आठव यायची बघ. बाबा तू घरला जेवायला आला ना माझ्या मनाला लय बरं वाटलं बघ. अरे ये आबा. अरे कसला विचार करतोस. अरे जेव की आधी. अगं ये बानू. अगं भाकर वाढ की आबाला. वय वय आले. नको अगं बस झळ पोरी बस 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 बस. आजा मी काय म्हणतो की बानू असा कुठला एवढा विचार करते. कुणाच ठाव. नाही पोरगी जेव्हा अशी वागत असेल तेव्हा आपण बी जरा विचार करायला हवा. या नाही समजलं. आता अरे कसं नाही समजत तुला आजा. हे बघ त्या दिवशी समध्यान मोर म्हणून मी नाही बोललो तुला. पण मला एक सांग बघू बानूच्या लग्नाचा काय विचार केला आहेस तू. येतो मी. देवा, आपणाला कोणत्या दिव्यातून जावे लागणार आहे याची कल्पना नाही. पण सगळ्यांसाठी आपण वेदना भोगणार आहात. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि.
माझेही कार्य झाले आहे. आता मीही येतो. नारायण नारायण. देवा, आज्ञा असा. देवा, आता पुढे जे घडणार आहे त्यासाठी सिद्ध होऊया.